हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर चला आता इथं वाजत आहे 12 आणि मी आता म्हणजे माझं आवरलेलं आहे सर्व की पिलोचा डबा झालेला आहे। त्याचा जेवण वगैरे करून दिलेलं आहे त्याला आणि तो बघा तिथं पलंगवरती बसलेला आहे मोबाईल बघत। आता स्कूलला जायचं तर म्हणे मी 5-10 मिनिटं मोबाईल बघतो। म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही बघ म्हटलं, कारण की कसं थोडंफार मुलांना दिलं पाहिजे आपण फ्रीडम वगैरे। तर चला आता मला ना लक्ष्मीच्या पूजेची मांडणी करायची, तर मी ती कशी करते नक्की तुम्ही बघा आणि व्हिडिओ न स्किप करता बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर चला ती कशी मांडणी करते नक्की बघा। आज माझं काहीच खरं नाही आहे। काहीच खरं नाही आज। का बरं? कारण की मी आता स्कूलला सोडायला चालली होती ना, त्यावेळेस इकडून जाताना एक गाडी उभी होती आणि म्हटलं आता ती निघेपर्यंत मी तोपर्यंत पुढं जाईल। तर मी जातच होती तर त्या माणसाच्या दोन्ही गाडीच्या साईडला काचा होत्या, दोन्ही साईडला काचा होत्या। त्याला दिसता नाही इकडून कोण चाललं तिकडून कोण चाललं, त्याला दिसलं की नाही काय माहिती, लगेच त्यानं म्हणजे मागं घेतली गाडी। मला इकडून पण एकदम धक्का लागला गाडीचा। ते एकदा झालं। म्हटलं बाई आज काय म्हटलं हे नसतं चालू झालं, म्हटलं रिकाम आपल्या मागं। आणि परत एकदा आता तिकडून येताना मी पिल्लूला सोडलं आणि म्हटलं जावं तर रिटर्न जाण्यासाठी निघाले मी। तर तिथे कार उभी होती मोठी इनोवासारखी, पेन्सिल कलर होत्या गाडीचा। तर मग मी निघाली तर ती गाडी, मला वाटलं तो थांबल त्याला। आता मलाही वाटलं आता बघा पहिल्या वेळेस आपण आलो तर त्याला कळतं ना मागं कोण आहे काय दिसतं आरशामध्ये। मी काय असं एकदम अचानक नाही आली, म्हणजे मागच्या साईडनं येते पुढं त्या गोष्ट वेगळी होती। आणि आता पण येताना तसंच झालं, मी येतच होती तर दिसताना की मागून पण कोण येत आहे। थोडंसं पुढं तर थांबायचं, त्यानं सुद्धा इकडं अलीकडं टर्न मारला, एकदम माझ्या हाताला धक्का लागला। म्हटलं बाई आज हे काय मला का उडवून देता का काय काय, म्हटलं कोणी आज पहिलाच गुरुवाराने असं घडत आहे माझ्यासोबत, काय नेमकं काय माहिती। अजून मला पूजा मांडायची राहिलेली। मी आता पिल्लूला स्कूलला सोडून आले, म्हटलं पूजा मांडावं तर लाईट गेली, इथे अंधारे पूर्ण घरामध्ये। आणि इकडे मी आल्यापासून मी जास्तच आजारी पडायला लागले, नुसती सर्दी खोकला चालू आहे। इकडचं वातावरण सूट नाही होते वाटतं मला। नाशिकला एवढी नव्हती आजारी पडत नाही, मला कधीतरी सर्दी व्हायची, आता एकच सर्दी येऊन गेलेली आहे। आता लाईट कधी येते काय माहिती, मला पूजा मांडायची। एक तर थोडीशी टमाट्याची चटणी बनवून ठेवते पिल्लूच्या पप्पांना आणि पूजेची तयारी म्हणजे पूजेचं सामान काढून घेते एकदा ताटामध्ये, येईल तेव्हा मग मांडून ठेवल फक्त। टेन्शन आलंय थोडंसं, काही जरी घडलं की माणसाला असं डोकं बंद होऊन जातं। डायरेक्ट मला
पहिल्या वेळेस पण दाखवला तेव्हा पण मी घाबरले, आणि आता येताना पण इकडच्या हाताला, डाव्या हाताला धक्का लागला तेव्हा पण घाबरले. तर आता तुम्ही तर बघत आहात, मी पुसून घेतलं, चौरंग काढला, त्याच्यावर पीस ठेवला, कसा दोन तांबे घेतले, तांब्याचे एक दोन्हीवर स्वस्तिक काढले. आता तिथं देवीला मी नवीन प्रकारे, आता नवीन ट्रेंड चालू आहे ना, त्या प्रकारे मी देवीचा कळस मांडणार आहे. तुम्ही बघू शकता इथं तिला साडी वगैरे बनवलेली आहे पिसाची, आणि हा जो मुखवटा आहे तो त्याला मी हे करत आहे. माझ्याकडे जेवढे की माझी ज्वेलरी होती मी तेवढी देवीला घालून दिलेली आहे. त्याच्यात पानं वगैरे लावायची नागेलीची. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी लक्ष्मीची मूर्ती तयार केलेली आहे. नक्की कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, युजफुल वाटला असेल तर नक्कीच फुल वॉच करून आणि एक छानशी कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ. कसं वाटतं ते आजची म्हणजे नवीन आपण नेहमी तर साधी सिंपलच पूजा मांडत असतो. फायनली तर माझी पूजा मांडून झालेली आहे.
महालक्ष्मी व्रत कथा. गुरुवारची कहाणी. श्री महालक्ष्मी कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, शांती समाधान घरात नांदावे म्हणून महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीचे अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिद्धकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्या, मालती, सुशीला अशा विविध नावांनी महालक्ष्मीची ओळखली जाते. अशा या सर्वभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी यावी अशी ही कहाणी द्वापर युगातील आपल्या भारतात सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव भद्रशाह. तो शूर होता, दयाळू होता आणि प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शस्त्रे, 18 वरणे तिहाचे ज्ञान त्याला होते. अशाच राजाच्या राणीचे नाव होते सूर्यचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठा होती. त्यांना एकूण 8 अपत्ये होती. 7 पुत्र, 1 लाडकी. त्यानंतर झालेली कन्या. राजा राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाचा राजपदासी राहावं. त्याने राजा आणखी सुख होईल, प्रजेला तोही आणखी सुख घेतील. फाटकी वस्त्रे त्यातली आधारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकीत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हणाली, म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमला, द्वारकेत राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आलीस? कुठे आहेस ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावर रागावतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून त्या तुला हाकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. महाराणीला राग आला. ती संतापून नेहमी भांडणे होत. संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वेश्याची पत्नी होती. तो वेश्या फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडण होत. नवरा तिला मारहाण करीत. हा त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मीचे व्रत माहिती सांगितली. याचप्रमाणे तिने व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणी पदावर बसली आहे आणि लक्ष्मीच्या व्रताचा तिला आता विसर पडला आहे. त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. म्हातारीला पाणी दिलं, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगा, ते व्रत मी करीन ते नेमाने उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली. काठी टेकीत निघणार तेवढा राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उद्धटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिलं. ती म्हातारी
ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळाले नाही. राणीचा तो उमटपणा पाहून लक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थायी जाण्याचे ठरवले. राणीचा महल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली, आजी रागावू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी क्षमा करा, मी तुमच्या पाया पडते. राजकन्येचे ते बोलणे ऐकून महालक्ष्मीची तिची दया आली. तिने श्यामबालेला व्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार होता. त्या पुढे त्या दासीने व्रत केले. तिची परिस्थिती सुधारली. दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली. श्यामकन्या श्यामबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले. हे नेम धर्म पाळून दर गुरुवारी हे व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच श्यामबालेचा विवाह मालधार नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला वैभव मिळाले. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाचा चालू लागला. पण इकडे भद्रश्राव व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्याला लयाला गेले. चंद्रिका राणी होती, तिची स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ते महाग झाली. भद्रश्राव फार वाईट वाटले, पण तो तरी काय करणार. एक एक दिवस चिंतेत ते उगत होता, तसंच मावळतही होता. एक दिवस भद्रश्रावाला वाटले मुलीकडे जावे, पाहावे, तिला पाहावे आणि 8-4 दिवस तिच्याकडे राहावे. त्याचप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून तो खूप दमला, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो नदीकाठीवर थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रावाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. श्यामबालालाही ते समजले. श्यामबालाला आणि मालधाराने रथ पाठवून भद्रश्रावाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्राव राजवाड्यात राहिला. आतापर्यंत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रश्राव परत जायला निघाला तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले. त्या हंड्यात घेऊन भद्रश्राव घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला. हे ऐकून सूर्यचंद्रिकेने आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आता पाहते तर काय, हंड्यात धन नव्हते, ते फक्त काळे कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यात धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर मात्र हात मारून घेतला. भद्रश्राव हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सूर्यचंद्रिकेला एक दिवस काढता काढता जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सूर्यचंद्रिकेच्या मनातील लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याचप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सूर्यचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रत उद्यापन करीत होती. श्यामबालेने आईकडून महालक्ष्मी व्रत करून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सूर्यचंद्रिका परत आपल्या घरात आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्व वैभव परत मिळाले. राजप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आणि वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबालाही माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्यांना श्यामबालेने कोळसे भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही. हा राग राणीच्या मनात. त्यामुळे श्यामबालेने हवे तसे स्वागत कुणीच केले नाही. श्यामबालेचे हवे तसे स्वागत कुणीच केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण श्यामबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिचे पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरलेले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वर्गगृहिणी आल्यावर मालधाराने श्यामबालेला विचारले. झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे. मालधाराने चकित
चकित होत पत्नीला विचारले, हे काय? या मिठात काय काय उपयोग? या मिठाचा काय उपयोग? शांबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेलच. त्या दिवशी शांबालेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळे पदार्थ आणि मालधाऱ्याने जेवायला बसले. तिने त्यात सगळे पदार्थ वाढले. सगळं जेवण आईनी लागले. मग शांबालेने पानात थोडेसे मीठ वाढले. अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली आणि मिठाचा उपयोग शांबलला पतीला म्हणाली. मालधाऱ्यालाही ते म्हणणे पटले. थोडक्यात जे कोणी हे व्रत श्रद्धेने आणि मनोभावाने करतील त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर कृपा होईल. आणि श्रीमंत असल्यावर सुद्धा माणसाने उतूने मातूने नित्यनेमाने महालक्ष्मी व्रत करावे, मनन चिंतन करावे. श्री म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची कामना पूर्ण करील. महालक्ष्मी ही कथा कहाणी गुरुवारचे सुफल संपूर्ण. ओम महालक्ष्मी नमो. ओम शांती शांती शांती. जय देवी जय देवी जय महालक्ष्मी. व्यासव्यापक रूपस्तु लक्ष्मी करवी पूर्वासिनी सरोवर मुनिमाता परहर वरदायिनी मुरवर प्रियकांता कमलाकारे जट जन्मविलधाता सहस्रवर्धन भूवर्ण गुणगाता. जय देवी जय महालक्ष्मी. व्यासव्यापक लक्ष्मी. जय देवी मालुगंड खेटकरणी कविकिनी झळ हाटक वाटी पियू परसरपायिनी मुनी सरकन सुरवासिनी मृगनयनी शशिकरवंदन राज्य मदनाची जननी तारा शक्ती अज्ञ शिवबचका गौरी सौख्य म्हणती प्रकृती निर्गण निर्धारी गायत्री निजवाजा निगमसारी प्रकृती पदमा निर्धारी. जय देवी जय महालक्ष्मी. व्यासव्यापक लक्ष्मी. जय देव. अमृत भरते सरते अवधूत वारी मारी दुर्घट असुरा बहुदुस्तरवातारी माया पलट प्रवण परिवारी हे रूप चित्रूप तवरूप दावी निर्धारी. जय देवी जय महालक्ष्मी. व्यासव्यापक लक्ष्मी. जय देव. चतुराने कृक्ष कर्माच्या ओळी लिहिल्या असते माथे मादेनेच भाळ सोने चरणतळी पदसुमना थाळी मुक्तेश्वर नगर क्षीरसागर बाकी. जय देवी जय महालक्ष्मी. व्यासव्यापक लक्ष्मी. जय देव. बोल लक्ष्मी माता की जय.
हॅलो हाय फ्रेंड, चला तुम्ही पण जेवायला. हे बघा इथे बनवलेले भरीत, शिरा, वरण भात आणि चपाती. तर चला तुम्ही पण जेवायला.